नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आता सुभेदारांच्या घरी एक छोटीशी पूजा ठेवलेली असते. तर मित्रांनो, सायली आता रविराज प्रतिमाला प्रसाद देण्यासाठी धावतच बाहेर चाललेली असते. सुमन काही पूजेसाठी आलेली नसते, म्हणून सुमनला प्रसाद द्यावा म्हणून सायली ही धावतच प्रतिमाला प्रसाद देण्यासाठी निघून गेलेली असते आणि त्याच वेळेला तिच्या पायाला काच लागते. आता सायलीच्या पायाला काच लागल्यामुळे सगळे सुभेदार बाहेर धावतच येतात. रविराज, प्रतिमा, कल्पना सुद्धा धावतच येतात. सायलीला ज्या पायाला काच लागलेली असते अगदी त्याच पायावर तुळशीपत्र असतं. आता हे तुळशीपत्र आता सगळ्यांनी पाहिले. तर इकडे साक्षीने मात्र महिपतला बाहेर सोडवण्यासाठी नवीन वकील शोधलेला असतो आणि कोर्टामध्ये अपील सुद्धा केलेलं असतं. तर आता महिपत लवकरच जामिनीवर जेलच्या बाहेर येणार आहे. तर आता महिपतला कशा प्रकारे बेल मिळाली, महिपत कशा प्रकारे बाहेर आला, त्यावर आता नागराज प्रियाची काही रिएक्शन असते आणि दुसरीकडे सायलीच्या पायावरचे तुळशीपत्र सगळ्यांनी पाहिलं आहे. त्याच्यामुळे सायलीच हीच खरी तन्वी आहे हे सत्य आता सगळ्यांच्या समोर कशा पद्धतीने आलंय हे आता आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता इकडे सुभेदारांच्या घरी पूर्णाजीने घरात सुख शांती लाभावी म्हणून छोटीशी पूजा ठेवलेली असते. पूजा संपन्न होते आणि सायली सगळ्यांना प्रसाद वाटते. मन मात्र पूजेला आलेली नसते. पूजा संपन्न झाल्यानंतर रविराज आणि प्रतिमा घरी जायला निघतात. तर सायली प्रतिमाला म्हणत असते की प्रतिमा आत्या, आता सुमन काकूंची तब्येत कशी आहे, ठीक तर आहेत ना त्या? त्यावर प्रतिमा सांगू लागते की सायली ती आता ठीक आहे, पण मला असं वाटतं की तिने कसलं तरी दडपण घेतलंय, तिच्या मनावरती ताण आलाय. त्यावर सायली म्हणते की ठीक आहे प्रतिमा आत्या, मी सुमन काकींसाठी तुमच्याकडे प्रसाद देते, तुम्ही त्यांच्यासाठी प्रसाद घेऊन जा. सायली आता सुमनसाठी प्रसाद देत असते. त्याच वेळेला रविराज प्रतिमाला म्हणतात की चल आता निघूया. आता रविराज आणि प्रतिमा बाहेर निघालेले असतात आणि त्याच सोबत अर्जुन आणि चैतन्य सुद्धा बाहेर निघालेले असतात. त्यांच्या मागोमाग आता सायली सुद्धा घराबाहेर येते, कारण तिला सुमनसाठी प्रतिमाकडे प्रसाद द्यायचा असतो. सायली आता प्रसादाचा डब्बा घेऊन धावतच बाहेर येते आणि पायऱ्या खाली उतरता उतरता तिच्या पायाला अचानकच काच लागते. आता सायलीला काच लागल्यामुळे सायली मोठ्याने ओरडते. त्यामुळे रविराज आणि प्रतिमा सुद्धा मागे वळून पाहतात. लगेचच प्रतिमा आणि रविराज तिथे धावतच येतात आणि आतमध्ये सगळ्या सुभेदारांना सुद्धा सायलीच्या ओरडण्याचा आवाज आलेला असतो. आता कल्पना सुद्धा बाहेर लगेचच धावत जाते. ती पाहते तर काहीकडे सायलीच्या पायाला लागलेलं असतं. प्रचंड रक्त वाहत असतं. त्याच वेळेला कल्पना तिथे जाते आणि पाहते तर सायलीच्या पायावरती तुळशीपत्र असतं. कल्पना लगेचच सायलीच्या पायावरची काच काढते आणि त्याच वेळेला तिला ते तुळशीपत्र दिसतं. ते तुळशीपत्र पाहून आता मात्र कल्पनाला धक्काच बसलेला असतो की सायलीच्या पायावरती तुळशीपत्र, पण सायलीला प्रचंड लागलेलं असल्यामुळे कल्पना लगेच सायलीला आतमध्ये घेऊन येते. सायलीच्या पायाचं रक्त थांबवण्यासाठी लगेचच जखमेवरती हळद लावते आणि सायलीला म्हणते, काय ग, किती हा वेंदळेपणा, आताच थोड्या वेळापूर्वी तुझं कौतुक केलं आणि लगेचच तुझा वेंदळेपणा सुरू झाला का? अगं, कुठे लक्ष असतं तुझं, किती लागलंय बघ. आता कल्पनाचेही लक्षात आलेलं असतं की सायलीच्या पायावरती तुळशीपत्र आहे, पण हिच्या पायावरती तुळशीपत्र कसं, हा प्रश्न आता कल्पनाला पडलेला असतो. आणि त्याच वेळेला सायलीच्या पायावरचं तुळशीपत्र आता प्रतिमाने सुद्धा पाहिलेलं असतं. प्रतिमाला सुद्धा ते पाहून आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो की तन्वीच्या पायावरती तुळशीपत्र आहे, सेम तुळशीपत्र सायलीच्या पायावरती सुद्धा कसं काय? तर आता प्रतिमा सायलीला विचारते की सायली बाळा, तुला बरं वाटतंय का आपण डॉक्टरांना बोलवायचं? तेव्हा सायली म्हणते की नाही आत्या, फार काही लागलं नाहीये, थोडंसं लागलंय, हळद लावली की बरं वाटेल. तर आता प्रताप, प्रतिमा आणि सायली हे तिघे जण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात. त्याच वेळेला प्रतिमाला राहून राहून एक प्रश्न पडलेलाच असतो की सायलीच्या पायावरती तुळशीपत्र कसं काय असू शकतं. त्यामुळे ती सायलीला विचारते की सायली बाळा, तुझ्या पायावरती जो काही काळा डाग आहे, जी खून आहे, ती केव्हापासून आहे? त्यावर सायली सांगते की प्रतिमा आत्या, ही खून तर माझी जन्मखून आहे, लहानपणापासूनच ती माझ्या पायावरती आहे. खरं तर मला माहिती नाही की, पण मधुभाऊ सांगत होते की साऊ बाळा, हे तुळशीपत्र आहे ना, तुझ्या लहानपणापासूनच आहे, ही तुझी जन्मखून आहे, तेव्हापासून मला माहितीये. तर आता प्रतिमा विचार करत असते की तन्वीच्या पायावरती तुळशीपत्र आहे, सेम तुळशीपत्र सायलीच्या पायावरती सुद्धा आहे. तन्वीची तुळशीपत्राची जन्मखून होती, पण ती सेम सायलीच्या पायावरती कशी काय असू शकते? सायली हीच तर तन्वी नसेल ना?
सायलीच्या आणि माझ्या बऱ्याचशा गोष्टी जुळतात. तिचा स्वभाव, तिचं सगळं वागणं हे सेम माझ्यासारखं आहे. आणि तसं पाहायला गेलं की जे गुण तन्वीमध्ये असायला हवे होते ते सगळे काही सायलीमध्ये आहेत. सायली हीच माझी तन्वी नसेल ना. आता प्रतिमाला काही राहवत नाही आणि ती सगळं जाऊन रविराजांना सांगते. ती रविराजांना सांगत असते की काल सायलीच्या पायाला लागलं. ती काल आपल्याला प्रसाद देण्यासाठी बाहेर आलेली होती. त्यावेळेला तिच्या पायात काल काच घुसली आणि ज्या वेळेला तिच्या पायाला काच लागली होती त्यावेळेला तिचा पाय पाहिला तर तिच्या पायावरती तुळशी पत्राची खूण आहे. आता हे सगळं काही ऐकल्यानंतर रविराजांना सुद्धा धक्का बसतो की सायलीच्या पायावरती तुळशी पत्र कसं काय असू शकतं. तेव्हा आता प्रतिमा म्हणते की मी स्वतः पाहिले तिच्या पायावरती तुळशी पत्र आहे आणि तिचं असं म्हणणं आहे की ती तिची जन्मखूण आहे. ती लहान असल्यापासूनच ती तिच्या पायावरती आहे. तर आता रविराज म्हणतो की नाही नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे. नक्कीच काहीतरी गडबड आहे. हा काही योगायोग असू शकत नाही. एकाच वेळेला तन्वीच्या आणि सायलीच्या पायावरती तुळशी पत्र असणं हा योगायोग असू शकत नाही. त्याच्यामध्ये या दोघींपैकी कुणाच्या तरी पायावरती खोटं तुळशी पत्र आहे. दोघींपैकी कुणीतरी खोटं बोलतंय. पण आता रविराज म्हणतात की सायली ही कधीच खोटं बोलू शकत नाही आणि तन्वीच्या स्वभावात तर फक्त खोटेपणाच आहे. म्हणजे तन्वीच्या पायावरती जे काही तुळशीपत्र आहे ते खोटं असेल. तन्वी ही खरंच खोटी असेल का? आता मात्र रविराजांच्या मनात प्रचंड प्रश्न निर्माण झालेले असतात. पण तो काही आता प्रतिमाला बोलून दाखवत नाही. उगाच तिला आणखीन टेन्शन नको किंवा काळजी करायला नको. इकडे आता प्रतिमाला सुद्धा खात्री पटलेली असते की सायलीची आपली मुलगी असावी. आता इथे कुठेतरी रविराजांना सुद्धा वाटत असतं की प्रिया आपल्यापासून काहीतरी असं लपवतीये आणि या सगळ्या मागे नक्कीच काहीतरी गोड सत्य लपलेलं आहे. आता रविराजांनी ठरवलेलं असतं की या सगळ्या मागे नक्की काय सत्य आहे ना ते आपण शोधून काढूया. तर इकडे दुसऱ्या दिवशी रविराज आता पुन्हा सुभेदारांकडे आलेले असतात आणि तो सायलीला विचारतो, सायली बाळा तुझा पाय कसा आहे? तुझ्या पायाला लागलं होतं ना? त्यावरती सायली म्हणते की काही नाही रविराज काका, थोडंसं लागलं होतं, आता ठीक आहे, बरी आहे मी. त्यावर रविराज पुन्हा तिला विचारतात की बाळा तुझ्या पायावरती जी खूण आहे ती केव्हापासून आहे? मला तू पुन्हा दाखवशील का? तेव्हा सायली म्हणते की हो दाखवते ना काका, पण तुम्ही का असं विचारताय? सायली आता रविराज काकांना ते तुळशी पत्र दाखवते आणि ते पाहून रविराज काकांना तर खूप मोठा धक्का बसतो. जे तन्वीच्या पायावरती तुळशी पत्र असतं ते सेम टू सेम आता सायलीच्या पायावरती असतं. आता रविराजांना मात्र पूर्णपणे खात्री पटलेली असते की सायली हीच आपली मुलगी आहे. फक्त या मागे काहीतरी कारस्थान आहे जे तन्वीने केलं आहे ते नक्कीच आपल्याला शोधून काढावं लागेल. इकडे मात्र रविराज यांची 100% खात्री पटलेली असते की सायली हीच आपली मुलगी आहे. हे आता रविराज काकांना समजलं आहे. दुसरीकडे साक्षी पुन्हा वेश पालटून महिपतला भेटायला येते. ती महिपतला म्हणते, अण्णा मी हायकोर्टात अपील केलं आहे. आता तुम्हाला लवकरच जामीन मिळणार आहे आणि तुम्ही जामिनीवरती सुटणार आहात. हे सगळं काही ऐकून महिपतला मात्र धक्का बसतो. महिपत म्हणतो, साक्षी हे कसं काय केलंस तू आणि कुणाची मदत घेतलीस? तेव्हा साक्षी म्हणते, अण्णा मी कुणाची मदत घेतली नाही, मला कसं जमलं तसं मी केलं. तुम्ही एकदा बाहेर सुटलात ना तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तर मित्रांनो आता महिपत बाहेर पडल्यानंतर प्रिया आणि नागराजची कशी वाट लावणार हे पाहणं खूपच रंजक असेल. असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.